तारीख होती 10 एप्रिल 2026ची. सकाळचे 10 वाजलेले असतील. पोलीस स्टेशन पूर्णपणे कार्यरत झालेलं होतं. त्या ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची भरती चालू होती, त्यामुळे गर्दी होती भरपूर. त्या ठिकाणी एक 16 वर्षांची तरुणी आली. तरुणीच्या हातातून रक्त सांडत होतं. त्या ठिकाणी कार्यरत असलेली लेडीज कॉन्स्टेबल तिच्याजवळ गेली. तिला विचारू लागले की बाळा काय झालं मला सांग, हातातून रक्त काय येतंय. त्या पोरीने तिच्या हातामध्ये जी वस्तू होती ती त्या कॉन्स्टेबलच्या हातात ठेवली. त्यावेळेला तिने बघितलं तर हे तर गुप्तांग आहे. एका तरुणीने कोणाचं तर गुप्तांग कापून पोलीस स्टेशनमध्ये आणलंय. ज्यावेळेला हे बघते तिच्या हातामध्ये ते ठेवलेलं बघून ती टाकून देते आणि पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये ओरडत फिरू लागते, हिला धरा, हिला पकडा, हिने काय गुन्हा केलाय बघा. त्या ठिकाणी 2-4 सिनियर अधिकारी येतात, त्या पोरीला धरतात, विचारू लागतात की कोणाचा आहे पोरी सांगा आम्हाला. त्यावेळेला ती सांगते की याच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका दबंग पोलिसाचे हे गुप्तांग आहे. पोलीस हवालदिल झाले. विचारू लागले की कोण होतं, काय होतं, काय आहे प्रकरण. त्यावेळेला पोरीने जे सांगितलं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही काय करा, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर मित्रांनो, या घटनेची सुरुवात होते 2 वर्षापूर्वी. 2 वर्षापूर्वी या तरुण पोरीचा बाप गावामध्ये राहून शेती करायचा. त्याच्यापाशी 2 एकर शेती होती हायवेच्या कडेला. त्याच्यामुळे उत्पन्न चांगले यायचं. 3-4 गायी सांभाळलेल्या होत्या. त्या रानातून येणाऱ्या उत्पन्नातून या गायींवरती खर्च करायचा, त्यातून उत्पन्न यायचं. मग ते आपलं कुटुंब चालवायचा. पोरगी शाळा शिकत होती, 8वीमध्ये होती. एकटी पोरगी होती, तिच्यासोबत तिची आई, तिचा बाप, अशा 3 लोकांचं सुखी कुटुंब. पावसाचे दिवस होते. सकाळचे 8-9 वाजता या तरुण पोरीचा बाप रमेश तिच्या पत्नीला म्हणतो की मी काय करतो, रानामध्ये जाऊन चारा घेऊन येतो. त्याची पत्नी नकार देते, त्याला जाऊ नका, पाऊस चालू आहे. पण तो काय ऐकण्यास तयार नव्हता. बाहेर 3-4 गायी ओरडत होत्या. तो म्हणायचा की मुक्या प्राण्यांना काय खाऊ घालू मी जर इथं बसलो तर त्यांना काय स्वतः घेता येत नाही. त्यामुळे तो गेला. ठिकं पांघरलेलं होतं, रानामध्ये पोहोचला. त्या ठिकाणी पोहोचला तो, परतच पोहोचला नाही घरी. अर्धा 1 तास झाला. 2 तास वाट बघून त्याची पत्नी रानामध्ये गेली. बघते तर काय, तिथं ताराला चिटकून तो ठिकाणी ताराला चिटकून रमेश त्या ठिकाणी संपला आहे. आता हिच्या भविष्याचं काय होणार असा विचार करून त्या ठिकाणी रडू लागली. काही वेळात तिथं आसपासचे गावकरी जमा झाले. बघितलं तर वाईट झालं म्हणू लागले. त्या व्यक्तीला उचललं आणि त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांना ज्या वेळेला समजलं त्यावेळेला पोलीस जमा झाले होते. पोलिसांनी त्यांची कारवाई करायची ती केली. त्यांना विद्युत विभागाकडून काही 3-4 लाख रुपये मिळाले. ते त्या महिलेच्या नावावरती पडले. रमा नावाची ती महिला, त्या जेव्हापासून आता पती गेला होता तेव्हापासून तिचा सहारा तिची पोरगी होती. रश्मी नावाची तिची 14 वर्षांची पोरगी. 8वीमध्ये शिकत होती, आता 9वीमध्ये जाणार होती. वय वाढत होतं. तिला चिंता सतावत होती की भविष्यात पुढे काय होईल. पण तिच्या एकच गोष्ट लक्षात होती की माझ्याकडे 2 एकर शेती आहे. इथून आता हायवे जाणार आहे. करोड रुपयाची किंमत आहे. त्यामुळे मला काय काळजी करायचं टेन्शन नाही. पण त्या रानावरती गावातल्या भरपूर लोकांची नजर होती. त्या लोकांना वाटायचं की ही एकटी महिला आहे, विधवा महिला आहे, पोरगी आहे, हिला धमकी देऊन जमीन कमी किमतीत आपल्या नावावर करून घेऊ. पुढे चालून ज्यावेळेला हायवे जाईल, करोडो रुपये आपल्या खिशात येतील. अशाच प्रकारे भरपूर लोकांनी प्रयत्न केला की त्या महिलेला धमकी द्यावी, पण कोणालाही जुमानलं नाही तिने. याच गावामध्ये सज्जन सिंग नावाचा एक पोलीस ऑफिसर राहत होता. जवळच्याच पोलीस चौकीमध्ये काम करायचा. त्याची नजर हिच्या जमिनीवरती पडली. त्यांनी तिला सांगितले की बाई तू हे जमीन मला दे बरं का. काय विषय माहिती आहे का, मी पोलीस आहे, माझ्या हातात पूर्ण ताकद आहे, मी तुझ्यासोबत काही करू शकतो तू जर जमीन नाही दिली तर. पण तिने म्हटली की नाही देऊ शकत साहेब, माझी पोरगी आता वयात आली, ती काही दिवसानंतर तिचं लग्न करायचं, त्याच्यासाठी पैसे लागतात, ते पैसे ही जमिनीतूनच येतील, तर मी नाही देऊ शकत. त्यावेळेला तो तिला काय वाईट बोलतो, धमकी देतो, पण काय ऐकण्यासाठी तयार नव्हती. त्यामुळे त्याने विषय सोडून दिला. त्यावेळेला त्या महिलेला बरं वाटलं. म्हणली आता मला कोण त्रास देणार नाही. असंच चालू होतं. हिची पोरगी हळूहळू मोठी होत होती. 9वीतून आता 10वीत गेली. आता हायवेची चर्चा जोरदार चालू झालेली होती. त्याच गावामध्ये असलेला ग्रामसेवक, त्याची ही नजर पडलीच शेवटी तिच्यावरती. आता ग्रामसेवक गावातली पूर्ण कामं बघतो. ज्यावेळेला ही महिला रहिवासी दाखला वगैरे घ्यायला जायची त्यावेळेला तो तिला काम अडवून आणायचा. ती काय समजून येत नव्हतं की तिला काय होतंय, कशापाय करतोय. पण हळूहळू तिला समजू लागलं होतं की हा ग्रामसेवक हिच्या रानाच्या कडेलाच राहतो, याचं रान चिटकून आहे, याची अशी नजर आहे की हिचं रान हडपावं. तिला ज्यावेळेला समजलं त्यावेळेला ती विचार करू लागली की काय करू मी नेमकं, सगळे माझ्या रानाच्याच मागं का लागलेले आहेत. त्या ग्रामसेवकने पण सांगितलं की बघ, रान करत असली नावावर तर तुझी सगळी कामं होतील, चांगली किंमत देईल,
भविष्यात चालून कोण तुझ्याकडून रान हिसकावून घेईन तुला समजणार नाही. पण ही नकार द्यायची. आता या ग्रामसेवकाने त्याची ताकद वापरायला चालू केली. तिला त्रास द्यायला चालू केला. पण ती काय जुमानतच नव्हती. या महिलेने विचार केला की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार द्यावी. त्याच्या आधी तिची पोरगी काय म्हणते, रश्मी नावाची, ते आपल्या शेजारी जे सज्जन सिंग नावाचे पोलीस ऑफिसर आहेत ना, त्यांना एकदा बघणं, आपल्याच गावातले आहेत. ती म्हणते तुला काय सांगू, याने ही आपल्या जमिनीवरती नजर ठेवली होती, हा काय आपली मदत करेल. पोरगी म्हणते एकदा बघू तर सांगून तर बघ. पोरगी म्हणते एकदा विचारून तर बघ, सांगून तर बघ. तसंही आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी पण हे कार्यरत आहेतच. मग इथंच जर मॅटर समजत असेल, त्यावेळेला त्या पोरीची आई विचार करते की ही पोरगी बरोबर बोलते. ही जर आपण इथं मॅटर सॉल्व्ह केला तर आपल्याला बरं जाईल. त्यामुळे ते सज्जन सिंगच्या घरी पोहोचते. सज्जन सिंगला सांगते असं असं घडलंय. तो म्हणतो ही त्याची कशी काय हिंमत झाली. ठीक आहे, आम्हाला वाटलं होतं, आम्ही विचारून बघितलं, तुम्ही नाही जमीन दिली, आम्ही विषय सोडून दिला, पण एवढा त्यानं त्रास द्यायला पाहिजे आहे. चला उद्या काय करा, 8 वाजता इथं या. मी ज्या वेळेला ड्युटीवरती जाईल त्यावेळेला तुम्हाला त्याच्या घरी घेऊन जाईल, बघू काय म्हणतंय. ती महिला घरी पोहोचते. घरी पोहोचल्यानंतर त्याच्या पोरीला सांगते असं घडलं. पोरगी म्हणते उद्या 8 वाजता जा त्यांच्या घरी. पोरगी शाळेला जाते आणि ही महिला त्या पोलीसच्या घरी पोहोचते. सज्जन सिंग त्याला बुलेटवर बसवतात आणि त्या घरी घेऊन जातात. ग्रामसेवक होता. ग्रामसेवकला विचारतो की का रे, माजला काय तू, या महिलेला त्रास देतोय जमिनीसाठी. ग्रामसेवक म्हणतो की नाही साहेब, मी काय केले, मी कधीच काय बोललो नाही, थोडं बाजूला या. त्या पोलीसला तिथं बाजूला घेऊन जातो आणि त्याला म्हणतो की 8 लाख रुपये देतो, कोटी रुपयाची जमीन आहे, बाकी मी तिला काय पैसे द्यायचे ते देतो, तू जर जमीन नावावर करून दिली तर हे 8 लाख रुपये तुझे. ज्यावेळेला पोलीस असं ऐकतो त्यावेळेला खुश होतो. 8 लाख रुपयेचं नाव ऐकून म्हणतो की मला काहीच करायचं नाही, फक्त तिला सांगायचं आहे. तो म्हणू लागतो की तिला दे जमीन नावावर करून, कशाला तू नादी लागते. त्यावेळेला ती महिला नकार देते, तिथून निघून येते. ज्यावेळेला तिथून निघून गेली, घरी पोहोचली, त्यावेळेला ती विचार करू लागते की हा पण असाच निघाला, याच्यासोबत मिक्स झाला. आता या दोघांनी मिळून हिच्याकडून जमीन हाताळायचा. आता तो ग्रामसेवक आणि पोलीस मिळून विचार करू लागतात की या महिलेकडून जमीन कशी काढून घ्यायची. दोघं बसून दारू पित होते. त्यावेळेला त्यांच्या डोक्यात एक आयडिया येते, उद्या ती महिला रानात आली की तिच्यासोबत दुष्कर्म करू, त्याची व्हिडिओ बनवून तिला धमकी देऊ. तसंच झालं. ती महिला दुसऱ्या दिवशी रानात पोहोचली. ज्यावेळेला तो ग्रामसेवक बघतो, पोलीसला फोन करतो. पोलीस ड्युटीवरती होता. म्हणलं ठीक आहे, आलोच मी, येताना दारूची बाटली घेऊन ये म्हणला. तो दारूची बाटली घेऊन येतो. घरी पोहोचल्यानंतर ते दोघं दारू पितात बसून आणि त्या महिलेला तिच्या शेतामध्ये जाऊन तिच्यासोबत ते वाईट काम करतात. त्या महिलेला ती महिला ओरडत होती, पण हे काय ऐकत नव्हते. व्हिडिओ काढले आणि तिला धमकी दिली की रान नावावर नाही केलं तर हे व्हिडिओ आम्ही गावात व्हायरल करील. रडत रडत घरी आली. पोरीला सांगितली घडलेली घटना. पोरगी डोकेबाज होती. म्हटली की एक काम कर, उद्या पण तू त्या ठिकाणी जा. उद्या जर त्या ठिकाणी आले, दारूच्या नशेत असले, तर त्या दोघांना संपवून टाकू. पोरीने असं डोकं चालवलं. तिच्यासोबत इळा घेऊन तिच्या पाठीमागे गेली. पोहोचले दुसऱ्या दिवशी पण ते दोघं तिथंच होते, दारू पित होते. दोघांनी बघितलं, ही महिला तिथं आली. ते दोघं तिच्यासोबत तेच काम करण्यासाठी तिथं पोहोचले, पण यावेळेला दारूच्या नशेमध्ये होते. या 2 मायलेकींनी त्या दोघांना त्या ठिकाणी बेदम मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये ग्रामसेवक त्या ठिकाणी जागीच संपला. त्याचा विषय संपला, सोडून दिला. पोलिसाला मारत मारत उसामध्ये घेऊन गेले. त्याचे तोंड दाबले आणि पोरीने त्याचे गुप्तांग कापले. त्या ठिकाणी तो तडपडून मेला. त्यांनी विचार केला की आता आपल्याला तर पोलीस पकडतीलच कधी ना कधी, आपण त्याच्या आधी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये हजर होऊ. त्यामुळे या पोरीने पोलीस स्टेशन गाठलं आणि पूर्ण घडलेली घटना आपल्याला आत्ता समजली. तर मित्रांनो, आता यामध्ये सांगा चूक कोणाची, या रश्मीची चूक का तिच्या आईची चूक, पोलीस ऑफिसरची चूक का त्या ग्रामसेवकची चूक. जे काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण नक्की करा.